मध्ये काय क्रायटेरिया बदलायचे असतील, टेक्निकल गोष्टी असतील, त्या बाकी जिथे प्रधानमंत्री आवास योजना ज्या शहरांमध्ये सक्सेसफुल आहे त्याच्यावरती काम करून त्याच्या अनुषंगाने जे आहे हे प्लॅनिंग जे आहे ती ठाणे महानगरपालिकेने करायला पाहिजे. बघा, एकीकडे SIR ला विरोध करायचा, जी SIR जे दुबार नावं आहेत, जे नावं डुप्लिकेट आहेत, ही सगळी नावं काढायचं काम केंद्र सरकार एकीकडे करतंय आणि एकीकडे पुन्हा मागे जाऊन की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं म्हणायचं. जेव्हा लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं, त्यांना चांगल्या जागा निवडून आल्या, तेव्हा नाही म्हणाले बॅलेट पेपरवरती घ्या किंवा EVM फॉल्टी आहेत. आणि आता जेव्हा विधानसभेमध्ये चांगला रिझल्ट आला तर EVM फॉल्टी आहेत. मला वाटतं आता हे निवडणूक आहे, निवडणुकामध्ये विरोधकांना काही ना काहीतरी लोकांपुढे घेऊन जायचं आहे, तर हे हा विषय जो आहे तो घेऊन जात आहेत. पण लोक पण हुशार आहेत. तर मी वारंवार सांगतोय की हे लोक जे आहेत ती लोकांसाठी एकत्र आलेले नाही, हे स्वतःच्या परिवारासाठी एकत्र आले. 100% शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्यामध्ये जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खर्च झाला पाहिजे. आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करतोय, रस्ते वाहतुकांवरती खर्च करतोय, पण ते बेसिक फाउंडेशन आहे त्याच्यावरती खर्च जो आहे हा जास्तीत जास्त झाला पाहिजे. मला वाटतं प्रत्येक शाळामध्ये, प्रत्येक गावामध्ये चांगली शाळा झाली पाहिजे. पटसंख्या जी आहे ती शाळेची वाढली पाहिजे. तर याच्या अनुषंगाने जे आहे हे कलेक्टर महोदय सगळे अधिकारी देखील काम करतात आणि सगळ्यांना त्या गोष्टी ज्या आहेत पटलेल्या देखील आहेत.